ओम श्री साईराम. मी प्रियंका. आपण पाहणार आहोत साईबाबांच्या हस्ते श्री हरिविनायक साठे यांच्या कुटुंबाला दिलेली अमूल्य ठेव म्हणजे शेला आणि त्यांच्या पत्नीला दिलेली नाकातील नथ ठेवण्यासाठी दिलेली चांदीची डबी, ज्यांची त्यांनी आजपर्यंत अत्यंत आदराने जपणूक केली आहे. ह्या फक्त वस्तू नाही, या आहेत साईबाबांच्या कृपेचा, आशीर्वादाचा आणि दिव्य स्पर्शाचा जिवंत पुरावा. आणि सर्वात खास म्हणजे मी स्वतः साठे कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांच्याकडून थेट माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. साईबाबांनी दिलेल्या भेटीबद्दल ते मला सांगत असलेली खरी, जतन केलेली आणि अद्याप अज्ञात असलेली माहिती मी तुम्हा सर्वांसमोर आणत आहे. ही पवित्र वस्तू, या दोन्ही पवित्र वस्तू, त्यांच्या मागची कथा आणि साईबाबांची कृपादृष्टी हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. ओम श्री साईनाथाय नमः. श्री साई सच्चरित्राच्या अध्याय क्रमांक 4, 12, 14, 23, 28, 43 आणि 44 मध्ये राव बहादूर हरिविनायक साठे आणि त्यांच्या शिर्डीमधील वाड्याचा उल्लेख आलेला आहे. ते त्या काळात बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये डेप्युटी कलेक्टर आणि सेटलमेंट ऑफिसर होते. साईबाबांच्या श्रद्धेच्या कार्यासाठी त्यांनी केलेली पहिली उल्लेखनीय सेवा म्हणजे शिर्डीतील पहिले निवासस्थान म्हणजे साठेवाडा बांधणे हे होय. त्या काळी साईबाबांची कीर्ती सर्वदूर पसरू लागली होती, परंतु शिर्डीत राहण्याची फारच कमी सोय असल्यामुळे भाविकांना झाडाखाली किंवा उघड्यावर थांबावे लागले. साठेवाडा बांधल्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आणि साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्यांना सुरक्षित निवास उपलब्ध झाला. हरिविनायक साठेंची दुसरी साई सेवा म्हणजे सामूहिक पूजा पद्धतीचा प्रारंभ. ही पूजा करण्यासाठी त्यांनी पहिला पुजारी नियुक्त केला, ज्यांचे नाव होते मेघश्याम उर्फ मेघा. सन 1906 मध्ये त्यांनी दादा कुलकर्णी यांच्या मुलीशी लग्न केले आणि लग्नानंतर आशीर्वादासाठी जेव्हा ते साईबाबांकडे गेले तेव्हा बाबांनी त्यांना एक शेला आणि एक नाकातील नथ ठेवण्यासाठी चांदीची डबी आशीर्वाद स्वरूपात दिली. ही लग्न होऊन गेलेल्या होत्या. ती एक मुलगी बालविधवा घरी आली आणि त्याच खेडा म्हणून गुजरात मध्ये होते. तिथं ह्या केळकरांचं पत्र गेलं की माझी मुलगी लग्नाची. आता हे तर वयाने मोठे होते, त्यामुळे आता मी कसं लग्न करणार, माझ्या मुलींची लग्न झाली. आणि मग पुढे काय झालं, हे शिर्डीला आले त्यावेळेला साईबाबा म्हणाले ही मुलगी तुलाच आली आणि तू लग्न करायचं. मग त्यांनी नाही नाही म्हणत म्हणत ते लग्न केलं. वयामध्ये भरपूर अंतर होतं दोघांच्या. 40 वर्षाचे होतं ते 52 वर्षाचे आणि 12 वर्षाच्या सासूबाई होत्या. पण त्यांनी सांगितलं तू लग्न कर, तुला मुलगा होईल. मग त्याच्या पुढे माझे 2 मुली आणि 1 मुलगा, माझे सासरे, अशी आमची पिढी सुरू झालेली आहे. त्यावेळेला ही शेला आणि नथीची डबी आणि माझ्या आते सासूबाई म्हणजे ह्यांची आत्या शिर्डीमध्ये 2.5 वर्षापर्यंत होत्या. नंतर ते पुण्यात बदली झाल्यामुळे पुण्यात आले. अशी आमची हकीकत आहे. त्यांची साहेबांची बदली झाली ना, हरिविनायक साठेंची पुण्यात बदली झाली. मग ते पुण्यात आले ते त्या मुली लागून आणि मग पुढे मुलगी मुलगा इकडे आईपेक्षा मुलगी मोठी होती घरी आलेली. त्याच्याही आधी मुली लग्न झालेली, त्यांची मुलंही मोठी. साईबाबांमुळे आमची पिढी सुरू झाली, नाही तर आम्ही बघतोच. हो, माझे सासरे झाले म्हणून आम्ही पुढे जातो. साईबाबांची कृपा आहे आमची पिढी सुरू व्हायला. नाही तर 3 मुलींच्या मुलगा नाही म्हटलं की काय करतात लग्न वगैरे, त्या लक्षातच येणार नाही. एवढ्या वयात असणं पूर्वीच्या काळी नव्हतं की नाही. साईबाबांच्यामुळे आहे. त्यावेळेला त्यांना हा शेला, ही डबी दिलेली आहे. पण मग बाबांनी हा शेला स्वतःहून दिलेला आहे आणि स्वतः ही डबी दिलेली आहे. पण मग हा शेला म्हणजे अंगावरची शाल? हो, अंगावरची शाल. मोठा आहे, खूप मोठा आहे. दाखवू का तुम्हाला? तो आता इतके वर्ष झाले म्हणून झिजलाय आता तो, पण मी त्याला आतनं अस्तर लावलेला आहे. खूप मोठा आहे. त्यांनी स्वतः दिलेला आहे तेव्हा. खूप वर्ष आम्ही ठेवलाय जपून त्याला. आता बोल पडतायत पण
थोडस जीर्ण होणार कापड झालाय, मी आतनं हे केलंय त्याला, त्यामुळे मी अस्तर लावलंय त्याला आतनं. आणि मी घड्या बदलत असते सारख्या त्याच्या. हो, बदलतेच मी घड्या. आणि हा ठेवा आहे आमच्याकडे आयुष्यभराचा. बरोबर आहे का घडी? आहे. आता तुम्ही ह्याच्याबद्दल फक्त नाही, काही नाही. ती राव बहादूर ही ब्रिटिशांनी पदवी दिलेली आहे त्याला. कलेक्टर होते ते असिस्टंट, तेव्हा पदवी दिलेली आहे. मागे हे पण आहे बघा नाव, असं सुंदर कोरीव काम केलेलं आहे. हरिविनायक साठे, राव बहादूर हरिविनायक साठे असं त्यांचं लिहिलेलं आहे. कर्तृत्ववान माणसाचे. हो, मग काय. बाबांचे भक्त तेव्हा ते इतके शिकले होते. हो, इतके मोठ्या पोस्टला होते. त्यांनी पुस्तक पण दिलंय, लँड रेव्हेन्यू कोर्ट म्हणून. अजून चालू आहे ते. लँड रेव्हेन्यू कोर्ट. लँड रेव्हेन्यू, हा, म्हणजे लँड विषयी माहिती त्याच्यातच होते ना ते. पण काही मुलगा नव्हता ना, त्यामुळे त्यांनी सगळ्या लोकांना असं वाटलं, तू घे, तुला नाही आहे. म्हणजे मुलगा नाही, मग काय आपल्याला करायचंय, म्हणून मग सगळ्यांना भरपूर दान धर्म केलेला आहे. पण मग तो जो वाडा होता ना, तो वाडा ज्यावेळेस काढला ना, तेव्हा तुम्ही परमिशन दिली असेल ना वाडा? परमिशन नाही, आमच्याकडे बरेच वर्ष कोणी गेलंच नाही तिकडे, त्यामुळे वाडा पडला गेला. आणि एक जण आम्हाला शोधत होते, पण आम्ही पुण्यात होतो, तो पहिला वाडा आम्ही विकून दुसरीकडे गेलो होतो, त्यामुळे त्यांना सापडलो नाही आम्ही, त्यामुळे तो पाडला गेला वाडा. आम्ही खूप वर्ष गेलोच नाहीये. मग तुम्हाला हे माहिती होतं नाही बाबांनी? हो, ते माहिती होतं पहिल्यापासून. माझ्या सासूबाईंनी सांगितलं ना. आणि आजी बरेच वर्ष होती ना, वयाने लहान होती, त्यामुळे माझे मिस्टर 8वी 9वी पर्यंत होते, तोपर्यंत आजी होती त्यांची. हा, शेला होती. शेला किती वर्षाचे होते त्या? 12-13 वर्षाच्या होत्या. मग तेव्हा त्यांना बाबांनी दिला आशीर्वाद पण. हो, आशीर्वाद दिला. हो, त्यांनी नारळ आणि 2 फळं टाकली, 3 फळं, नारळ आहे की. त्यामुळे एक मुलगा झाला आणि 2 मुली. पण ते नाही का, तिच्या अगोदर 3 मुली होत्या ना? 3 मुली होत्या, मोठ्या मुली होत्या. त्यांची लग्न पण झाली? हो, त्यांची लग्न झाली. त्यावेळेला लवकर लग्न व्हायची, त्यामुळे मुलींची पण लवकर व्हायची की नाही लग्न. एक ठाण्याला दिली ती, एक कुठे दिल्या त्या माहिती नाही, आणि एक बालविधवा म्हणून घरी आली. हो, ती घरात. हो, आम्ही ठेवलंय. सासूबाईने आमच्याकडे ठेवला मी त्याला. आणि नाही, आता इथंच आहे. इकडून काही नाही, त्यांची नथ सापडत नव्हती, ती डबी दिली, मग ह्याच्यात नथ ठेव म्हणजे तुझी राहील, असं. ते चांदीची डबी त्यावेळेस केवढी जड आहे बघा ती. किती बाबा देत होते बाई. बाबा, हो, त्यांच्यावर ते कायम साहेबच म्हणायचे. ह्याला राव बहादुरांना कधी असं हे नाही आहे, हे साहेब आले, या साहेबा आहे आमचा, सच्चा साहेबा, असं ते कायम म्हणायचे. त्यांच्या पुस्तकात पण काही काही ठिकाणी आहेत दिले. ते खूप ह्याच्यावर होते, म्हणजे ते मासिक निघालं त्याच्यावर होते, नंतर दक्षिणा गोळा करायचे त्याच्यावर प्रमुख होते. खूप ठिकाणी त्यांचं हे केलेलं आहे काम. आणि त्यांची भाषा जी बोलायची ना, ती ह्यानाच कळायची. फक्त जी भाषा बोलायचे, ज्या पद्धतीत ते भाषा बोलायचे ना, ती फक्त साठ्यानं समजायची साहेबाला. मग ते सांगायचे काय भाषा ती बोलले ते. बाबांची वेगळ्या, ती पण त्यांना कळायची ते काय बोलतात.
विचारायची बाबांनी हा, मग ते सांगायचे काय बोलले ते. खूप प्रेम होतं साहेबांचं यांच्यावर. पण ते मला हे माहिती नव्हतं की हे हरिविनायक साठे यांना दिली आहे नाही का. तुम्ही म्हटले म्हणून त्यांच्यावर एक व्हिडिओ बनवून टाकला की वाड्याचं नाही का, तो वाड्याचा गुरुस्थानाच्या मध्ये वाढला. सगळ्यात पहिला तोच त्यांनीच बांधायला सांगितला. बाबा आधी भिंत त्यांना वाटलंय भिंत बांधून नाही, म्हणजे त्यांना वाटलं अख्ख्या गावाला भिंत बांध, म्हणजे एवढी अशी मी भिंत बांधून. अरे भिंत म्हणजे वाडा असं ते त्यांनी ते कोड शब्दात म्हटलं की नाही तुम्हाला बोलायचं, तशा शब्दात ते कोड शब्दात बोलले. भिंत बांधून दे म्हणजे वाडा बांधून दे, असं ते बांधून दे. हा तेच ना, म्हणजे भिंत अख्खी कशी बांधून देणार ना, ह्या जागी बांधायला तिने दिली. आता काही नाही कारण ते शिर्डीच्या तिथंच राहायचे ना, हा वाड्यामध्ये राहत होते. घ्यायचा प्रश्नच नाही. मग पुण्यात आल्यानंतर मग ते घर घेतलं. हो पुण्यातही घेतलं. तुळशीबागेच्या समोरच्या बाजूला भाऊ महाराज बोळामध्ये भाडा होता आमचा. हो तो विकला माझ्या सासऱ्याने. हा त्यांच्या नाही सासऱ्याने, माझ्या सासरे म्हणजे त्यांच्या मुलाने विकला पुढे. अंतर खूप असल्यामुळे काही हे आलं नाही. हो 60व्या वर्षी मुलगा झालाय, त्यामुळे कसं हरिविनायक साठे साधारण 80 वर्षापर्यंत. हो लग्न झालेलं होतं त्यांचं. मुलाचं लग्न होऊन एक मुलगा झालेला होता माझ्या नवऱ्याच्या आधी. तो लवकर गेला पण त्याच्यानंतर ते गेले. हा तो गेल्यानं हा मग माझे मिस्टर तेव्हा नव्हते. ते म्हणजे नातू बघितला त्यांनी, मुलाचा मुलगा. 60 वर्षी मुलगा होऊन नाही त्यांनी नातू बघितला. हो ते म्हणजे बाबा म्हणाले की अरे ही तुला झाली आहे मुलगी, लग्न कर तू. दादासाहेब केळकर नाही का तुम्हाला, त्यांचीच मुलगी म्हणजे माझी आजी सासू हरिविनायक साठेंची बायको. दादासाहेब केळकरांची मुलगी त्यांना दिली. दादासाहेब केळकर नंतर आले, जेव्हा हे साठे तिथे झाले त्याच्यानंतर दादासाहेब केळकर आले. तोपर्यंत ते वाईला होते. तेच की मग तेच तर आश्चर्य वाटते ना. तेच ना साईबाबांनी सांगितलं ना. हा म्हणूनच तो प्रमाण केला ह्यानी, नाहीतर कशाला हे करतायचं. एवढ्या लहान मुलीशी लग्न करणार नाही ते, नव्हतेच ते तयार. बाबा बोलले म्हणून ते लग्न केलं. वंश सुरू झाला आमचा. शिर्डी मधला वाडा विकला नसावा, कारण काय झालं असेल ते आता पुण्यात आल्यानंतर त्यांना जाणं येणं जमत नसेल ना, म्हणून त्यांनी हस्तांतर केलं असेल. विकणार नाही ते वाडा, पण हस्तांतरण पूर्वी काय पैसे देणं घेणं हा प्रकार नव्हता. यांनी इतकी दानधर्म केलेले आहे त्यामुळे तो दान म्हणजे ह्या वापर तू असं झालेलं आहे ते. कारण कुठेही आमच्याकडे त्याचं लिखाण नाहीये वाडा विकल्याचं. पण असं की बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी वाचलं की ते म्हणतात की साठेंनी त्या कोणत्या तरी त्या व्यक्तीचं नाव आहे की त्यांना तो वाडा नवलकरांना तो दिला. नवलकरांना तो वाडा दिला. ते पैसे माझ्या नाही वाटत त्यांनी घेतले असतील, येणार नाहीत. कारण एवढा माणूस तो हे कलेक्टर होता, पगार होता त्यांना. 250 रुपये त्या काळात पेन्शन होती. हे तो कशाला हे करेल ब्रिटिश काळामध्ये. हा मग त्यामुळे ते विकला नाहीये. पण विशेष म्हणजे पुट्टे पाटलांचा वाडा झाला ना, तरी पण यांचा वाडा होता पण ते मागचं वाढवलं ना सगळं इकडून तिकडून, त्यामुळे तो पाडला गेला. आम्हाला काही माहितीच नाही, आम्ही गेलोच नाही कित्येक वर्षात. त्यांनी असं राहिलेल्या होत्या, स्वयंपाक वगैरे करून सगळं करून राहतच होत्या त्या, राहतच होत्या. पुण्यात बदली झाल्यानंतर ते पुण्यात आले. पण मग ते नगरला होते ना, तर त्यानंतर मग ते शिर्डी खायला गेले. हो शिर्डीत आले. मग ते नगरवरनं
जाऊन येऊन करत होते ना. मग ते शिर्डीला इथं बांधल्यानंतर मग हे केलं. पण ते किती एज्युकेटेड होते हो त्यांची इतकं परत पण शिकले की नाही? हो माझे मिस्टर शिकले किती ते एज्युकेशन नव्हतं पण हुशार होते. हो का? एज्युकेटेड एवढं नसेल. त्यावेळेला एवढं नव्हतं महत्व शिक्षणाचं, पण हुशार होते खूप. म्हणजे ग्रॅज्युएट माणसाला इथे मागे साधतील इतकं त्यांची बुद्धिमत्ता होती. म्हणून तर ब्रिटिशांनी ठेवलं ना त्यांना एवढ्या मोठ्या पदावर. नाही नाही मग काय घातला असणार त्यावेळेला. नक्की अंगावर घातला. पण मग हे तुमच्या आजी सासूला दिलं ना? नाही सासऱ्यांना दिलं, हे ना ते दिलं. मुली नव्हती, डबी त्यांची आहे साईबाबांची. म्हणजे चावडी तिथं झोपायला जायचे ना, तिथे त्यांनी ठेवलं माझ्या आजी सासऱ्यांनी. ही गुरु म्हणून, गुरुपूजन म्हणून. हा त्यांनी ठेवला. रात्र ओरडले की मी काय कोणाचा गुरु नाही आहे, त्यामुळे तुम्ही काय ठेवू नका इथे. म्हणून ते कोणाला गुरु दिलाय का? गुरुमंत्र कोणालाच नाही, कोणाला नाही. पण सगळेजण आपलं गुरु म्हणून बाबा. हा आपण म्हणतो उपाशी नाही राहायचो, आत्म्याला नाही त्रास द्यायचा, क्लेश द्यायचा. मग तुम्ही सगळे साई सत्यत्र वाचता? हो मी वाचते, मुलं वाचतात, कधीतरी वाचतात, नाही तर नाही. आणि तुमचे मिस्टर वाचायचे, ते देवीचं करत होते जास्त करून. सप्तशृंगीचं करायचे, बणीचं देवी. तुम्ही जेव्हा माहेरावरून इथं आले ना सासरी, तेव्हा तुम्हाला हा सगळा हो ठेवा मिळाला. त्याच्यामध्ये तुम्हाला साईबाबा माहिती होते? हो साईबाबा माहिती होतेच मला, पण आमच्या घरात हे आहे नंतर कळलं ना. सासूबाईंनी ठेवलं. किती व्यवस्थित तुम्ही. त्यांनी पण ठेवलं नाही का? हो त्यांच्या आधी सासू होते, त्यांनी किती ठेवलं. लहानच होत्या त्या, त्यांनी सुद्धा किती व्यवस्थित ठेवलं. आणि त्यांनी हा जेव्हा पुढच्या पिढीला ठेवला, आम्ही ठेवला तो. माहिती सांगते. आर्टिस्ट एक आले ते सकाळी, आणि ते चहा करत असत ती माझी मुलगी. तर मला म्हणाले, तिला म्हणाले की अगं माझ्या डोळ्यापुढे देवी आली आहे, तर तू पटकन मला हे करून दे. मग तिनं पटकन पटापटा केलं, सगळे रंग दिले आणि आधी ब्रश थोडा लावला. मग सगळं हाताने केलेलं आहे त्यांनी, एक पुढे नथ, कुंकू, डोळ्यातले हे सगळे, गळ्यातली माळ वेळ सगळं खूप सुंदर. त्यांना असं एकदम डोळ्यापुढे समोर देवीच आली. पण त्यांना अशी देवी दिसली डोळ्यासमोर, आणि तशीच्या तशी त्यांनी काढली, ती रेखाटली एकदम, ते पण बोटाने काढली. खरंच साईबाबांनी स्वतःच्या हाताने श्री हरिविनायक साठे यांना दिलेला पवित्र शेला आणि त्यांच्या पत्नीला प्रेमाने दिलेली नाकातील नथ ठेवायची चांदीची डबी, या दोनही वस्तू हरिविनायक साठे यांच्या नाथ सुनेच्या सुनेकडे श्रद्धेने जपून ठेवलेल्या आहेत. ते पुण्यामध्ये विठ्ठलवाडी सिंहगड रोडला राहतात. तुम्ही एकदा नक्की या अमूल्य खजिन्याचे दर्शन घ्या आणि साईबाबांनी दिलेल्या या पवित्र वस्तूतून त्यांचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये ओतप्रोत भरा. साई भक्तांनो, साईबाबांनी हरिविनायक साठे कुटुंबाला दिलेल्या या दिव्य शेला आणि चांदीच्या डबीचा हा पवित्र प्रवास तुम्हाला नक्कीच मनाला स्पर्शून गेला असेल. जर माझी छोटीशी साई सेवा तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक करा, तुमचे सुंदर विचार कमेंट मध्ये नक्की या आणि अशाच साईबाबांच्या दिव्य कथा आणि दुर्मिळ माहिती पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओम श्री साईराम.